एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती चौकोन रचना गणित 12वे दिलेल्या पायावर चौरस काढणे। मुलांनो, आपणास पाया दिलेला आहे, या पायावर चौरस काढायचा आहे। प्रथमतः दिलेली पायरेषा घ्या। पायरेषा घेत असताना एका बाजूला थोडी वाढीव ठेवा, कारण आपणास या एका बिंदूवर, एका बाजूच्या बिंदूवर लंब टाकावायचा आहे। त्यामुळं ए बी ही रेषा आपण घेतलेली आहे। ए बिंदूवर लंब टाकण्याची कृती करा। लंब टाकणे आपण गणित पाहिलेलं आहे। अंदाजे अंतर कंपासमध्ये घ्या। ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि कंस काढा किंवा दोन छेदणाऱ्या रेषा काढा। एका बिंदूवर कंपासचं टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या। आणि कंस काढा। तीच कृती दुसऱ्या बिंदूवर करा। आपणास ए बिंदूच्या वरच्या बाजूस एक छेदनबिंदू मिळेल। ए बिंदूतून त्या छेदनबिंदूला स्पर्शून जाणारी किंवा मधून जाणारी रेषा काढा। ही आहे ए बिंदूवरची लंबरेषा, काटकोन करणारी रेषा। कंपासमध्ये ए बी एवढं अंतर घ्या, म्हणजेच आपणास चौरस काढण्यासाठी जेवढं अंतर दिलेलं आहे तेवढं अंतर कंपासमध्ये घेतलं आणि लंब रेषेवर एक कंस काढा। बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवा, अंतर तेवढंच राहू द्यात आणि बी बिंदूच्या वरच्या बाजूस एक कंस रेषा काढा। काटकोन रेषेवरील छेदनबिंदूतून कंस रेषेला छेदणारा कंस काढा। आता आपण हे बिंदू परस्परांना जोडूयात। ए लंब रेषेवरील बिंदूतून नवीन मिळालेल्या छेदनबिंदूस जोडा। तीच कृती बी बिंदूतून करा, बी बिंदूपासून करा। अशा पद्धतीने आपण दिलेल्या पाया रेषेवर चौरस काढलेला आहे।